तालुक्यात आपण आलेलो आहोत. आज साधारणतः ही कोबी जी लावलेली आहे कोणती व्हरायटी? अजितची ट्रस्ट म्हणून आहे. बियाणं कुठून घेतलं होतं तुम्ही? दिंडोरीहून बियाणं घेतलं. साधारणतः कधी बियाणं घेतलंय? नवरात्रामध्ये बियाणं घेतलं आम्ही. हां, घेतलं होतं का लागवड केली नवरात्रात? त्याच्या आधीच गेलं होतं, पण लागवड केली. लागवड पहिल्या माळीला लागवड केली आम्ही. पहिल्या माळ्याला लागवड केली. म्हणजे आपलं 2-3 तारखेला काहीतरी ऑक्टोबरला नवरात्र सुरू झालं समजा, त्यावेळेला लागवड केली. मग आज साधारणतः 65-67 दिवस झाले. किती पाकिटं घेतले होते तुम्ही? 15 घेतले होते. हां, ते जवळजवळ 5 पाकिट गेले, पावसामुळे गेले. ते पावसामुळे गेले. म्हणजे 15 पाकिटापैकी तुमचं 10 पाकिटाचं बियाणं राहिलं आणि ते तुम्ही लागवड केली. लागवडीनंतर पाऊस झाला का याच्यावर? हो, झाला, भरपूर झाला. भरपूर झाला. भरपूर पाणी झालं. हां, छोटी दिसतच नव्हती, पाणी झालं त्या दिवशी. असं 3 आहे दिवस तर दिसतच नव्हती पाण्यात. का? असं आहे का? एवढं पाणी होतं याच्यामध्ये? एवढं पाणी होतं. मग पावसाच्या हिशोबाने व्हरायटी कशी वाटते तुम्हाला? मग व्हरायटी तर चांगली वाटली, कारप्याला बळी नाही, काही नाही, व्यवस्थित वाटली. हां, खर्च कमी आला तिला. अजून बाकी काही नाही. खर्च कमी झाला म्हणजे एकंदर तुम्ही सांगितलं करप्याला बळी पडली नाही. आणि पावसात जे 3 दिवस कंटिन्यू पाऊस होता त्याच्यात तुम्हाला कोबी दिसत नव्हती, पण तर आजच्या तारखेत कुठंच रोप जळालेलं आहे बा का हे गेलेलं आहे, खराब झालेलं आहे असं कुठंच नाही. सगळं पूर्ण अख्खा प्लॉट इथून तिथून भरलेला आहे सर्व. बरोबर आहे. मग ही व्हरायटी चांगली आहे का? हो, चांगली ना. तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगाल काही व्हरायटी? मग सांगू. अजितची ट्रस्ट बरोबर आहे ही 65 दिवसात तयार होते. आता तुमची मोटर जळाली म्हणताय तुम्ही, तरी पाणी जर भरल्यानंतर 1-2 दिवसात 3 दिवसात तुम्ही जर काढून घेतली तरी काही हरकत नाही. आता माल पूर्ण तयार झालेला आहे. बरोबर आहे. तर ही अजितची ट्रस्ट तुम्ही लागवड केलेली आहे, तुमचा अनुभव चांगला आलेला आहे. इतरही शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. बरोबर आहे. धन्यवाद निवृत्ती भाऊ.